नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की पीक विमा संदर्भात आणि या सर्व संदर्भात जेणेकरून शेती संबंधित म्हणा तर हे सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असे नवनवीन व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात नवीन अपडेट आले. कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांच्या होणार, किती लाखापर्यंत होणार आणि कोणत्या बँकेत होणार, या सगळ्या प्रश्नाबरोबरच यास महत्त्वाचा असा प्रश्न पडलेला आहे की किती बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना बँकाच्या माध्यमातून जे काही कोर्टाच्या माध्यमातून असेल कर्ज म्हणजे नोटीसी लोकांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. याचबरोबर बऱ्याच साऱ्या जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांचा रिन्यूअल केलं, त्यांच्या प्रस्थानाच अनुदान मिळणार आहे आणि तर त्या तारीख जवळ आलेली तर थकीत पडले असेल त्यांना प्रोत्साहन मिळेल का, तर कर्जमाफी संपूर्ण जे काही प्रश्नाच्या माध्यमातून जे काही करण्यात आलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरीमध्ये सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण एकच वेळेनंतर हा कर्जमाफीचा अपडेट खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा असं नम्र विनंती आहे. तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला नंतर व्हिडिओला सुरू करतो. तर बँकेच्या माध्यमातून कोर्टाच्या माध्यमातून जे काही असेल तर ते शेतकऱ्यांना पूर्व बँकेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की तर शेतकऱ्यांना नोटीस दिलेलं आहे की जे काही कर्जाचं हे काय समाधान करण्याकरिता तर सेटलमेंट करण्याकरिता तर जे काय कोर्टात हजर व्हावं, टेस्ट बँक ऑफ इंडिया असेल, युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र युनियन बँक असेल, तर जे काही बँक शेतकऱ्यांना ज्याच्या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे तर त्या सर्व शेतकऱ्यांना नोटीस आलेलं आहे. तर सरकारने कर्जमाफी जर निर्णय घेतला तर नोटीस कशासाठी आलेला आहे, तर आता सर्वप्रथम पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांना कर्जाचं जे काही सेटलमेंट करावं नोटीस गेलेलं आहे तर शेतकऱ्यांना प्रश्न करता येत की किंवा ही नोटीस कशासाठी, तर जर सरकारनं कर्जमाफी जर निर्णय घेतलेला असेल तर अद्यापही आपण जर पाहायला गेलं तर जे काही सेटलमेंट केलेलं आहे तर तुमचं कर्ज 2 लाखापर्यंत असेल, थकीत असेल तर 100% तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे. तर सेटलमेंट करू नका आणि बँकांना कर्जमाफी भरू नका. तर हे कर्जमाफीचं तर पात्र होत असेल तर तुम्हाला कर्जमाफीचे जे काय असेल ते कोर्टामध्ये जे काय असेल तर तुम्ही ते तिथं जाऊन यायचंच आहे. तर तुम्हाला फक्त दुसरं काही करायचं, राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्जमाफी यांच्या माध्यमातून जे काही सांगितलेलं आहे सप्टेंबर 2025चे जे काही असेल तर ते शेतकऱ्यांचा 50,000 रुपये असेल, 2019चा असेल तर आता शेतकऱ्यांना एखाद्या नोटीस केली त्यांचं कर्ज होत आहे तर 2 लाखापर्यंत जे काही कर्जमाफी तर सप्टेंबर 2000 थकीत आहे तर त्यांचं ते जे काही कर्ज माफ होणार आहे ते स्पष्ट आहे. आणि जे कोर्टामध्ये जे काही नोटीस आलेलं असेल किंवा नोटीस न आलेलं असेल तर कर्जमाफी भरण्याकरता जे काही तर तसं करू नका. तुम्ही कर्जमाफी पात्र होणार आहे तर तुमचं कर्ज ते सप्टेंबर 2025 पूर्वी थकीत नसेल तर तुम्हाला थकीत करण्याची आवश्यकता आहे. तर याचबरोबर आम्ही पाहायला गेलं तर एखादा शेतकरी 3-3 लाख 4-4 लाख कोणतून 10-10 लाख रुपये असेल तर त्यांनी सेटलमेंट करण्याकरिता जे काही असेल तर शेतकऱ्यांचं 9 लाख 10 लाख रुपये तर कर्ज असेल तर तुम्ही कोर्टामध्ये जाऊन सेटलमेंट करण्याचं अत्यंत गरजेचं आहे. तर तुम्ही जर जे काही कर्जमाफी नाही केलं तर 2 लाखापर्यंत असेल तुम्ही सेटलमेंट करू नका. तुम्हाला पूर्णपर्यंत जे काही असेल पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे आणि या योजनेअंतर्गत जे काही तुम्हाला होणार आहे तर तुम्हाला जे काही ज्यांच्या 30 सप्टेंबर 2025 पूर्वी थकीत आहे तर त्या थकीत असलेलं हे अपडेट होतं. आणि दुसरा अपडेट असा आहे की जे काही मागचे 3 ते 4 वर्षाच्या रेग्युलर शेतकरी त्यांना राज्य सरकारने जे काही 50,000 रुपयांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर ते घेतलेलं आहे. जे काही कर्जमाफीचे थकीत पडेल किंवा काही शेतकऱ्यांचे थकीत पडण्याचे डेट जवळ आलेले आहे तर त्यांचं थकीत जवळ आलेलं आहे तर रिन्यू नाही केलं तर तुम्ही लवकरात लवकर जी कर्जमाफी जे काही असेल ते लवकरात लवकर तुम्ही करून घ्यावा. अनुदानही मिळणार नाही आणि जे काही शेतकऱ्यांचं जे काही आहार आणि जे काही मिळणार आहे तर शेतकऱ्यांना जे मिळण्याचा पण तुम्हाला 50,000 रुपये प्रोत्साहन मिळून घ्यायचे असेल तर तुम्हाला कर्जमाफी रिन्यू करावं लागेल. आणि जे काही रेग्युलर जे काही असेल तुम्ही त्याच्यामध्ये थकीत पडले असेल तर तुम्ही त्या कर्जमाफीसाठी पात्र होणार नाहीत. आणि या प्रोत्साहनामध्ये जे काही अनुदानामध्ये जे काही रेग्युलर शेतकरी असेल तर थकीत पडत असेल तर तुम्ही लवकरात लवकर 50,000 रुपयांचं कर्जमाफी प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र व्हाल. तर जे काही तुम्हाला शेतकऱ्यांचं व्याज असेल तर व्याजाचा बँकेला रेग्युलरमध्ये भरणार आहे ते सुद्धा सरकारच्या माध्यमातून वाटपास येणार आहे. तर व्हिडिओमध्ये एवढंच आहे. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या वेळेस भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.